हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 12 पाहणार आहे. यामध्ये आपण सामान्य ज्ञानाचे PYQ, GKचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहणार आहे. तसेच चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? पहा, गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले आणि या गीताचे गीतकार आहेत राजा बढे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राजा बढे हे मित्रांनो नागपूरचे कवी आहेत. ओके, आणि हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले. आता या गीताचा कालावधी किती आहे? तर 1 मिनिट 41 सेकंद हा या गीताचा कालावधी आहे. ओके, आता हे गीत तर राजा बढे यांनी लिहिले. आता संगीतबद्ध कोणी केले? तर श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केले. आणि हे गीत गायलंय कोणी? तर शाहीर साबळे यांनी हे गीत गायलेले. हे महत्त्वाचे पॉइंट आहेत यासंबंधी. पुढे पाहूया. पहा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे ती मुंबई अहमदाबाद यांना जोडणारे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुंबई अहमदाबाद. आता ही बुलेट ट्रेन हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्या देशाच्या मदत घेतली आपण? तर ती घेतली जपानच्या मदत. ओके, आणि हा प्रकल्प किती किलोमीटर लांबीचा आहे? तर 508 किलोमीटर लांबीचा आहे आणि वेग कमाल आहे 320 किलोमीटर प्रति तास. म्हणजे 320 किलोमीटर प्रति तास वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे मित्रांनो. ओके, आणि भारताचा हा पहिलाच प्रकल्प आहे. ओके, पुढे पाहूया. वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य? पहा, चुकीचे पर्याय आहेत यामध्ये. योग्य उत्तर आहे गुजरात. वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य आहे गुजरात. ओके, 2021 मध्ये योजना सुरू झाली. अंमलबजावणी गुजरातने केली. ओके, पुढे पाहूया. भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्प मुदतीची भरती होत आहे? 4 वर्षांची भरती. ती आहे अग्निवीर योजना. आपणा सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अग्निवीर योजना. केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. कधी घोषणा केलेली? 16 जून 2022 मध्ये याची घोषणा केलेली. याच्या विरुद्ध भरपूर आंदोलने केलेली आहेत विद्यार्थ्यांनी. ओके, परीक्षार्थ्यांनी. आणि या योजनेनुसार तरुणांना 4 वर्ष लष्करात सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. समोरचा प्रश्न. आयर्न ड्रोम एअर डिफेन्स सिस्टीम या 100 अग्निबाण हवेत नष्ट करणाऱ्या प्रणालीचा कोणत्या देशाने अलीकडेच वापर केला आहे? पहा, किती महत्त्वाचे. 100 अग्निबाण हवेतच नष्ट करते ही प्रणाली आणि हिचा वापर इस्रायल या देशाने केला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 इस्रायल. आता ही प्रणाली आयर्न डोम महत्त्वाचीच आहे. मग ही बनवली कोणी ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे, माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे नॉलेजच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहे ना. तर हे क्षेपणास्त्र इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज व राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम यांनी संयुक्तपणे बनवलेले आहे. ओके, आणि 2011 पासून हे इस्रायलच्या लष्करात समाविष्ट आहे मित्रांनो. ओके, आणि किती? तर एकाच वेळी 100 अग्निबाण नष्ट करण्याची यामध्ये क्षमता आहे. आयर्न ड्रोम एअर डिफेन्स सिस्टीम. पुढे पाहूया. ऑपरेशन सरधावा. हे ऑपरेशन कोणामार्फत राबवलं जातं? BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारतीय सीमा सुरक्षा दलाद्वारे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भारतीय सीमा सुरक्षा दलाद्वारे ऑपरेशन सरधावा राबवलं जातं. का राबवलं जातं? तर हिवाळ्यात धुक्यामुळे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी. ओके, आणि ऑपरेशन गर्म हवा देखील BSF राबवतं. तर पहा, नियमित सरावाचा भाग म्हणून BSF उन्हाळ्यात ऑपरेशन गर्म हवा आणि हिवाळ्यात ऑपरेशन सर्द हवा हे राबवतो. ओके, पुढे पाहूया. नुकतेच भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या देशांमधून 12 चित्ते आणले? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. चालू घडामोडीचेच प्रश्न आहेत. पहा, 12 चित्ते कोणत्या देशाकडून आपण आणले? तर ते आहे दक्षिण आफ्रिका. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. कोणत्या उद्यानामध्ये सोडले? कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले. यामध्ये 7 नर आहेत, 5 मादी आहेत. ओके, आणि कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये यांना सोडण्यात आले. प्रोजेक्ट कोणता आहे? प्रोजेक्ट चित्ता. पुढे पाहूया. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर तो होता निसर्गाची पूजा आणि यज्ञ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निसर्गाची पूजा आणि यज्ञ. प्रारंभिक वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने हा होता आणि वैदिक आर्यांचा साध्या धर्मावर विश्वास होता. ओके, आणि ते अतिशय धार्मिक होते. पुढे पाहूया.
ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली? पहा, अति महत्त्वाचा प्रश्न पोलीस भरती परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला PYQ आहे. पहा, कोणत्या युद्धाने ब्रिटिशांची भारतात सत्ता रोवली? प्लासीची लढाई. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, प्लासीच्या लढाईने. आता प्लासीची लढाई कधी झाली होती मित्रांनो? 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली होती. कोणाकोणामध्ये? सिराजुद्दौला आणि इंग्रज. यामध्ये इंग्रजांनी सिराजुद्दौलाचा पराभव केला आणि जसा त्याचा पराभव झाला तसा भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. ओके, पुढे पाहूया. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नानासाहेब पेशवे. ओके, नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती कोण होता? तात्यासाहेब टोपे यांनी कानपूर उठावाचे नेतृत्व केलं होतं. आणि कानपूरमध्ये बिदूर हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते. आणि 1 एप्रिल 1857 रोजी कानपूरमध्ये नानासाहेबांना पेशवा म्हणून घोषित केलं आणि कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा फतवा काढण्यात आला. ओके, पुढे पाहूया. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? चंपारण्य सत्याग्रह. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, चंपारण. चंपारण लढा हा बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणींसाठी उभारलेला लढा होता आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा ब्रिटिशांविरुद्ध उभारलेलं एक आंदोलन होतं. ओके, आणि हे भारतातील गांधीजींचे पहिलेच आंदोलन होतं. कधी झाला चंपारणचा सत्याग्रह? 19 एप्रिल 1917 रोजी चंपारणचा सत्याग्रह झाला. डेट लक्षात ठेवायची आहे. पुढे पाहूया. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? पहा, ग्रामगीता अति महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील पोलीस भरतीसाठी. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, माणिक बंडोजी इंगळे. ओके, यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा कीर्तनाचा वापर केला होता आणि त्यांनी मराठी हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केलेली होती. ओके, पुढे पाहूया. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? दांडी यात्रा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, दांडी. सविस्तर बोलायचं झालं तर दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी मार्च 1930 रोजी गांधीजी निघाले होते. त्यांच्यासोबत किती अनुयायी होते? 78 अनुयायी होते. गुजरातमधील साबरमती आश्रमातून ते 385 किलोमीटरवरील दांडी या ठिकाणी त्यांनी प्रयाण केले निघण्यासाठी. म्हणजे गुजरातच्या साबरमतीपासून दांडी 385 किलोमीटर होतं. ओके, आणि ते पोचले कधी? तर 5 एप्रिल 1930 रोजी तेथे पोचले दांडी येथे. जाण्यासाठी किती कालावधी लागला? तर 24 दिवसात ते तिथे दांडी येथे पोचले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला, पहा, 5 एप्रिल 1930 रोजी ते दांडी येथे पोचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे समुद्रकिनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व कायदेभंग चळवळीस प्रारंभ झाला. ओके, पुढे पाहूया. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? तर छत्रपती शाहू महाराजांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, छत्रपती शाहू महाराजांनी. कोल्हापूर संस्थानात 1902 साली मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतला आणि भारतात आरक्षणाची सुरुवात कोणी केली म्हटलं तर ती केली शाहू महाराजांनी. ओके, समोरचा प्रश्न पहा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? अति महत्त्वाचा प्रश्न. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, राजा राममोहन रॉय. कधी केली? 1828 मध्ये. आता राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात. तसेच आद्य समाज सुधारक असंही यांना संबोधले जाते. ओके, समोरचा प्रश्न. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती? अरवली पर्वतरांग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अरवली पर्वतरांग भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे. कोणत्या ठिकाणी आहे ही पर्वतरांग? राजस्थानमध्ये आहे. आणि या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? गुरु शिखर हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. समोरचा प्रश्न. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? कृष्णा, गोदावरी, चंबळ. पूर्व वाहिनी नदी आहेत नर्मदा, पश्चिम वाहिनी नदी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, नर्मदा. ओके,
नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हिचा उगम कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो? मैकल पर्वत रांगेत अमरकंटक मध्य प्रदेश येथे नर्मदा नदीचा उगम होतो. ओके. लांबी किती आहे? 1312 किलोमीटर. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात किती लांबी आहे? 54 किलोमीटर. ओके. आणि कोणकोणत्या राज्यातून वाहते? महाराष्ट्रामधून आपल्या वाहते, मध्य प्रदेशमध्ये उगम म्हटल्यावर मध्य प्रदेशमधून वाहते आणि महाराष्ट्रातून पुढे जाते गुजरातमध्ये आणि ते अरबी समुद्राला मिळते. ओके. पुढे पाहूया. कोल्हापूर जिल्ह्याला लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? पहा, कोल्हापूरला कर्नाटकची सीमा लागलेली आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. आता कर्नाटकबद्दल बोलायचं झालं तर कर्नाटक राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या 7 जिल्ह्यांना लागून आहे मित्रांनो. ते 7 जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे. समोरचा प्रश्न. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 6. कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, पुण्यामध्ये 5 जिल्हे आहेत, नाशिकमध्ये 5 जिल्हे आहेत, नागपूरमध्ये 6 जिल्हे आहेत, अमरावतीमध्ये 5 जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे आहेत. आता हे जिल्हे कसे लक्षात ठेवायचे? यासाठी काही ट्रिक आहे का? तर हो, यासाठी ट्रिक आहे. प्रशासकीय विभाग आणि त्यामधील जिल्हे तोंडपाठ करण्यासाठी आपण एक खूप इझी शॉर्ट ट्रिक बनवलेली आहे. ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. तसेच प्रशासकीय विभाग आणि त्यांचे क्षेत्रफळ यावर देखील ट्रिक बनवलेली आहे, ती देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि यासोबतच बऱ्याच भूगोल, हिस्ट्री, सायन्स या विषयावरील बऱ्याच इझी ट्रिक्स आपण आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये ठेवलेल्या आहेत. तिथे जाऊन त्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? कोकण किनारपट्टी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोकण किनारा. आता ऑप्शनमध्ये काय आहे प्रकार मित्रांनो? तर पहा, कारवार किनारा. केरळच्या किनारपट्टीला कारवार किनारा म्हटलं. सॉरी, केरळ नाही, कर्नाटकची किनारपट्टी कारवार नावाने ओळखली जाते. ओके. मलबार किनारा. पहा, मलबार किनारा. केरळची किनारपट्टी मलबार किनारा म्हणून ओळखली जाते. आणि उत्कल किनारा. ओडिसाची किनारपट्टी उत्कल किनारा म्हणून ओळखली जाते. ओके. पुढे पाहूया. मांजरा पठार महाराष्ट्रात कोणत्या भागात आहे? मराठवाड्यामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मराठवाड्यामध्ये मांजरा पठार आहे. लातूर, धाराशिव या जिल्ह्यात या पठाराचा विस्तार आहे. समोरचा प्रश्न. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रायगड. आणि एक महत्त्वाचा फॅक्ट पहा, या किल्ल्यावर, हा किल्ला समुद्राने वेढलेला किल्ला आहे आणि या किल्ल्यावर 572 तोफा होत्या, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? उजनी, कोयना, डिंबे यापैकी नाही. यापैकी नाही, कारण हे नाथसागर या जलाशयाचं नाव काय? जायकवाडी धरण. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर. ओके. जायकवाडी धरणाला संत एकनाथांच्या नाव आहे. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? महात्मा गांधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. आता संविधान सभेबद्दल बोलायचं झालं तर संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली. महिला 15 होत्या. पहा, स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता मित्रांनो. आणि 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 285 सदस्यांनी घटनेच्या 3ही प्रतींवर सह्या केल्या होत्या. म्हणजे इंग्रजीतील छापील प्रत, इंग्रजीतील हस्तलिखित प्रत, हिंदीतील प्रत या 3 प्रतींवर सह्या केल्या होत्या 285 सदस्यांनी. ओके. पुढे पाहूया. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? त्या आहेत ओडिसाचे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ओडिसा. आणि या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या गावात झालेला आहे. आणि 2015 ते 2021 या काळात त्या झारखंड राज्याच्या राज्यपाल देखील होत्या, हे पण लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न. राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतींकडून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. ओके.
घटनेच्या मसुद्यात मित्रांनो पहा हा पॅक घटनेच्या मसुद्यात राज्यपाल पदासाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद करण्यात आली, परंतु सध्या राष्ट्रपतीमार्फत नेमणुकीची व्यवस्थेची राष्ट्रपतीमार्फत नेमणूक करण्याची व्यवस्था स्वीकारलेली आहे. ओके, पुढे पाहूया. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? 250. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 250. यामध्ये 238 सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात आणि राहिलेले जे 12 सदस्य आहेत ते राष्ट्रपतींद्वारे नेमणूक केली जाते 12 सदस्यांची. समोरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? चालू घडामोडीचा प्रश्न आहे. श्री धनंजय चंद्रचूड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 श्री चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड. यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी देशाचे चीफ जस्टिस म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि ते 50वे सरन्यायाधीश बनलेले. त्यांनी न्यायमूर्ती उदय लळित यांची जागा घेतलेली आहे. ओके, पुढे पाहूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहे? तर ती 11वी अनुसूची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 11वी. यामध्ये 11व्या अनुसूचीमध्ये काय आहे तर पंचायतीचे अधिकरण जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि 11वी अनुसूची कलम 243A ते 243G या कलमांशी संबंधित आहे. ओके, आणि 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 अन्वये ही 11वी अनुसूची आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? पोलीस, परराष्ट्र व्यवहार, सार्वजनिक आरोग्य, शेती. तर परराष्ट्र व्यवहार हा केंद्र सूचीमधील विषय आहे मित्रांनो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 परराष्ट्र व्यवहार हा राज्य सूचीमध्ये येत नाही. ओके, राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात 3 सूच्या दिलेल्या आहेत. राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे आणि केंद्र सूची आहे. आणि या सूची आपण कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत तर त्या आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेल्या आहेत. ओके, आणि पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती हे सर्व जे विषय आहेत ते राज्य सूचीमधील विषय आहेत मित्रांनो. ओके, समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. कोणाला मानले जाते? ॲडम स्मिथ यांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथात कल्याणकारी अर्थशास्त्राविषयी तत्वे सांगितली. आणि जर मी तुम्हाला विचारलं की भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ते आहेत दादाबाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाबाई नौरोजी यांना संबोधलं जातं. पुढे पाहूया. अर्थसंकल्पातील GDP म्हणजे काय रे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, ज्यालाच मराठीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सकल राष्ट्रीय उत्पादन. आता नीट आहे का, एका आर्थिक वर्षात देशामध्ये देशाच्या सीमेत म्हणजे देशाच्या हद्दीतील एकूण उत्पादनांची किंमत म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन होय. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि भारतीय GDP मध्ये 60% सेवा क्षेत्राचे योगदान आहे हे देखील लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आइन्स्टाईन. ओके, आणि या सिद्धांताच्या आधारे अणुबॉम्ब व अणुऊर्जा तयार केली जाते. ओके, पुढे पाहूया. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बॅरोमीटर. ओके, आता बॅरोमीटरमध्ये कशाचा उपयोग केला जातो तर पाऱ्याचा उपयोग बॅरोमीटरमध्ये केला जातो. समोरचा प्रश्न, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन वायू भरलेला असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. आता पहा, विद्युत दिव्यात टंगस्टन या उच्च द्रवणांक असलेल्या धातूचे कुंडल असते आणि टंगस्टनचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन या वायूंचे मिश्रण भरलेले असतं. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? जावा. पहा, जावा ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जावा. तर जावा ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती जेम्स गोसलिंग यांनी डिझाईन केली. ही एक लँग्वेज आहे, ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. ओके, समोरचा प्रश्न,
जगातील सर्वात लहान देश कोणता? पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचा प्रश्न. पोलीस भरती परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. व्हॅटिकन सिटी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे, ज्याचं क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर आहे. आणि सर्वात मोठा देश कोणता आहे? तो आहे रशिया. आणि भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो. ओके, समोरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाच्या ताऱ्याचे चिन्ह पहा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे, तर पंचकोनी ताऱ्याचं चिन्ह आहे. ओके, आता ऑप्शनमध्ये चुकीचे ते करेक्शन करा. पंचकोनी ताऱ्याचं चिन्ह आहे. आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ते देखील परीक्षा पोलीस भरतीमध्ये विचारतात. तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट. समोरचा प्रश्न. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? आत्ताच आपण पाहिलं, राज्य सूचीमध्ये येतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, राज्य सूची. हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत, राज्याच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. घोल मासा कोणत्या राज्याच्या राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला? गुजरात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गुजरात. घोल मासा वैज्ञानिक नाव काय? स्पॉटेड क्रॉकर. ओके, हा मासा पर्शियन गल्फ पासून पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेल्या इंडो पॅसिफिक प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. ओके, समोरचा प्रश्न. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? जय शहा यांची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत. ओके, हे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत. ते BCCIचे सचिव आहेत आणि आशियाई क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली. पहा मित्रांनो, आणि आशियाई क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? यानिक सिन्नर यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, यानिक सिन्नर. ओके, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकवलेलं आहे. आणि हे विजेतेपद पटकावणारे ते इटलीचे पहिलेच टेनिसपटू ठरलेले आहेत. ओके, आणि या स्पर्धेत उपविजेतेपद डॅनिल मेदवेदेव यांनी पटकावले. काय? आणि या स्पर्धेत उपविजेतेपद डॅनिल मेदवेदेव यांनी पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संबंधित राज्य यांची अयोग्य जोडी आपल्याला सांगायचं आहे. वैजयंतीमाला तामिळनाडूशी संबंधित, व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशचे आहेत. आता बिंदेश्वर पाठक महाराष्ट्राचे नाहीत, बिहारचे आहेत. आणि सुब्रमण्यम तमिळनाडूचे आहेत. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, बिंदेश्वर पाठक महाराष्ट्र, ते आहेत बिहारचे. आता पहा, पद्मविभूषण का दिला जातो? तर असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो. पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. आता तुमच्यासाठी एक खूप इझी प्रश्न विचारतो मित्रांनो. भारतातील पहिल्या क्रमांकाचा नागरी सन्मान कोणता? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप इझी आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतातील पहिल्या क्रमांकाचा नागरी सन्मान कोणता आहे? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, आता बिंदेश्वर पाठक एक सामाजिक कार्यकर्ते, तसेच ते भारतीय समाजशास्त्रज्ञ, सामाजिक उद्योजक आहेत. कोण आहेत? बिंदेश्वर पाठक एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसेच ते भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि सामाजिक उद्योजक आहेत. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? अशोक सराफ यांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अशोक सराफ. या पुरस्काराची स्थापना 1995 साली झालेली आहे. आणि उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार पहिल्यांदाच कोणत्या तरी अभिनेत्याला देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार जर मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणारे पहिले अभिनेते कोण, तर ते आहेत अशोक सराफ. आणि आत्तापर्यंत एकूण 5 महिलांना महाराष्ट्र भूषण देण्यात आलं. हे लक्षात ठेवायचं आहे, आत्तापर्यंत एकूण 5 महिलांना महाराष्ट्र भूषण देण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न. सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री कोण ठरले आहेत? नितीश कुमार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, नितीश कुमार. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आणि
त्यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे लक्षात ठेवा, नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आणि त्यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. समोरचा प्रश्न, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? इंडिका हा ग्रंथ मेगास्थेनिस यांनी लिहिला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मेगास्थेनिस. मेगास्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत आहे. कोणाचा आहे? मेगास्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत आहे. त्याने त्याच्या इंडिका या ग्रंथात भारताच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीविषयी लिखाण केलेले आहे आणि मौर्य युगाच्या समाज व संस्कृतीविषयी देखील त्याने लिहिलेले आहे. समोरचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली? पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचा प्रश्न. पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर जर तुम्ही पाहिले तर त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा दिसणार आहे. आर्य समाजाची स्थापना मुंबई शहरामध्ये झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुंबई. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कधी केली? 1875 मध्ये केली. समोरचा प्रश्न, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली? 1862 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1862 मध्ये मुंबई, कोलकाता व मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली. मुंबई, कोलकाता व मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली. ओके. समोरचा प्रश्न, भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणी स्वीकारले? पहा मित्रांनो, भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण लॉर्ड डलहौसी याने स्वीकारले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. हे धोरण लॉर्ड डलहौसीने प्रभावीपणे वापरले व सातारा, जैतपूर, संबलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर ही संस्थाने खालसा केली. ओके. पहा, लक्षात ठेवा, हे धोरण लॉर्ड डलहौसीने प्रभावीपणे वापरले व सातारा, जैतपूर, संबलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर ही संस्थाने त्याने खालसा केली. कोणतं धोरण वापरून? दत्तक वारसा नामंजूर धोरण वापरून. कोणतं धोरण वापरून? दत्तक वारसा नामंजूर धोरण वापरून. समोरचा प्रश्न, भारतात मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये पुढीलपैकी कोण सदस्य होते? सर पॅट्रिक लॉरेन्स, सर स्टॅनफोर्ड क्रिप्स आणि AC अलेक्झांडर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सर पॅट्रिक लॉरेन्स, सर स्टॅनफोर्ड क्रिप्स आणि AC अलेक्झांडर. ओके. ज्यालाच पाक कमिशन असं आपण बोलू शकतो. का? तर पॅट्रिकचा P, अलेक्झांडरचा A आणि क्रिप्सचा K ही शॉर्ट ट्रिक यूज करू शकतो. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी आपण ही शॉर्ट ट्रिक पाक म्हणून लक्षात ठेवू शकतो. ओके. भारताच्या घटनात्मक प्रश्नांशी संबंधित तत्त्वे व कार्यपद्धतीबद्दल भारतीय देशांशी संबंधित एकमत साध्य करण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं. ओके. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कधी व कोठे भरले होते? 1936 मध्ये फैजपूर जळगाव येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1936 फैजपूर जळगाव येथे. ओके. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरलं होतं. ज्याचे अध्यक्ष कोण होते? पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन 28 डिसेंबर 1936 रोजी जळगाव जिल्ह्याच्या सावल तालुक्यातील फैजपूर येथे भरलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. कोण? पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन 28 डिसेंबर 1936 रोजी जळगाव जिल्ह्याच्या सावत तालुक्यातील फैजपूर येथे भरले होते. ओके. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू होते. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे PYQ, सामान्य ज्ञानाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर तसेच चालू घडामोडीचे प्रश्न पाहिलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी फायदा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.